लातूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली आणि या सभेमध्ये जर आपण पाहिलं तर काँग्रेस आणि भाजपाचे नगरसेवक जे आहेत ते एकमेकांसमोर आलेले पाहायला मिळाले। विकासाचा मुद्दा जो आहे तो दूर राहिला आणि गोंधळामध्ये सभा तहकूब झाली। आता भाजपनं असा आरोप केलेला आहे की काँग्रेसने हे ठरवून केलेलं आहे। मला सांगा, आज गोंधळामध्ये सभा जी आहे ती तहकूब झाली। नाही, आज आमच्या सर्व सन्माननीय नगरसेवकांनी ज्या विषयासंदर्भात तयारी केली होती त्या तयारीला घाबरून आज काँग्रेस पक्षाने तिथं सभा तहकूब केली। कारण विषयपत्रिकेवरती 28 जे विषय होते सर्व कॉन्ट्रोवर्शियल विषय होते आणि जसा एक विषय आदरणीय चाकूरकर साहेबांचा महानगरपालिकेच्या आवारामध्ये पुतळा उभा करायचा हा विषय आला होता। देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा लातूरला आले होते त्यांनी घोषणा केली होती की जे काही खर्च लागेल त्या प्रस्तावासाठी तिथं मी मंजूर करेल। ह्यांना फक्त ठराव घेऊन पाठवायचा होता, पण त्यांनी तसं अजिबात न करता त्यांनी आदर्श कॉलनी लातूरच्या ग्रीन बेल्टमध्ये उभा करू असा प्रस्ताव आणला। त्याच्यावर आम्हाला विरोध दर्शवायचा होता। तिथं अण्णाभाऊ साठे चौकामध्ये तिथं पार्किंग स्पेस आणि अण्णाभाऊंच्या नावानं सभागृह उभं करायचा होता। त्यांनी प्रस्ताव आणला तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स उभं करायचा, त्याला आम्हाला विरोध करायचा होता। 75 फुटी पुतळ्याचं वर्क ऑर्डर निघाले, आता ते रखडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून जाते, ह्याचा आम्हाला विरोध करायचा होता। तिथं ते विषय होऊ नयेत, चर्चा होऊ नये आणि आटोपती घ्यावी, गुंडाळून टाकावी या हिशोबानं त्यांनी लगेच 28 विषय वाचले आणि मंजूर म्हणून सभा घोषणाबाजी सुद्धा म्हणजे एकमेकांसमोर भाजप आणि काँग्रेस वंचित आघाडीचे जे नगरसेवक आहेत ते एकमेकांसमोर घोषणाबाजी करताना पाहायला मिळते। म्हणजे सभागृह तहकूब झाल्यानंतर देखील ही नवीनच पद्धत पाहायला मिळाली। आम्ही मागच्या वेळेस पण नगरसेवक होतो, परंतु या सभागृहामध्ये यावेळेस जेव्हा निवडून येऊन या सभागृहात आलो तेव्हा सगळं काही आम्हाला असं नवीन आणि आलबेलच पाहायला मिळत आहे। आम्ही ठीक आहे, सभा आम्हाला बोलता आलं नाही किंवा जे विषय होता आदरणीय अध्यक्ष महोदय आणि विरोधी पक्षनेत्यांनी जी बोलले आता त्या पद्धतीनं जे काही विषय होते त्या विषय पत्रिकेवर म्हणजे पहिल्या विषयावर सुद्धा आम्ही जाऊ शकलो नाही। आम्ही फक्त इतिवृत्तावर चर्चा करत होतो। तेवढ्याच वेळेमध्ये इतिवृत्तावर चर्चेमध्ये सुद्धा त्यांना 10 मिनिटाकरिता सभा तहकूब करावी लागली। अक्षरशः महापौरांनी मौन बाळगलेलं होतं। त्यावर आमच्या सन्माननीय नगरसेविकासुद्धा स्वातीताई म्हणाल्या की एखाद्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी जेव्हा मौन बाळगल्याचं भूमिका घेतली जाते तेव्हा चिंतेची बाब असते। आणि जेव्हा आम्ही महापौर महोदयांना प्रश्न विचारतो तेव्हा त्या स्वतः उत्तर देत नाहीत। त्यांच्याकडे आलेला चेंडू प्रश्नाचा तो बरोबर सभागृहातल्या एखाद्या लोकप्रतिनिधीवर नगर सचिव जे आहेत त्यांच्यासुद्धा कामकाजाबद्दल म्हणजे आक्षेप घेतला जातो भाजपकडे। कारण नगर सचिव मॅडम आणि सगळे मिली भगत असल्यासारखं त्यांचं वागणं आहे। म्हणजे आमच्या भाजपच्या नगरसेवकांनी जे विषयपत्रिकेत देण्यासाठी नगरसचिवांकडे सुचवले होते त्यापैकी एकही विषय आमचा अजेंड्यावर नव्हता। हे आणि ते त्यांचेच विषय 158 विषयापैकी फक्त 28 विषय घेतले आणि त्या एकाही विषयामध्ये लातूरच्या जनतेच्या विकासाचा मुद्दा एकही घेतला नव्हता। काँग्रेसने हे ठरवून केलेलं आहे आणि भाजपाचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न जो आहे तो सत्ताधारी काँग्रेस आणि वंचित आघाडी करतात अशा प्रकारचा आरोप केला जातो। महेंद्र जोंधळे, TVNine मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।